नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक असे ओट्सचे लाडू। रेसिपी अतिशय सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साधारण 150 ग्राम रोल्ड ओट्स घेतलेले आहेत। 1 वाटी जवस, पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू आणि साधारण 150 ग्राम खजूर घेतलेले आहेत। खजुराच्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। आता ओट्स आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहे। एका मिक्सिंग जारमध्ये सगळे खजूर घालून घेऊया आणि एक त्याची पेस्ट करून घेऊया। खजुराच्या बिया काढलेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता ओबडधोबड एक पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये ओट्स आणि 1 वाटी जवस घालून साधारण 5 मिनिटं आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आता त्याच कढईमध्ये साधारण 2 चमचे तूप घेतलेले आहे आणि खजूर आपण यामध्ये घालून घेऊया। साधारण 5 ते 10 मिनिटं खजूर आपल्याला व्यवस्थितपणे तुपावर भाजून घ्यायचे आहेत। खजूर जास्तही भाजायचे नाही आहेत, नाहीतर ते करपू शकतात आणि गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आहे। आता यामध्ये भाजलेले ओट्स आणि जवस घालून घेऊया आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे भाजून घेऊया। गॅसची फ्लेम इथेही मीडियम लो ठेवायची आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत खजूर ओट्समध्ये व्यवस्थितपणे एकजीव होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता ओट्स आणि खजूर व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहेत। आता मिश्रण थोडेसे थंड झाले की आपण याचे लाडू वळून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे लाडू सहजपणे वळत आहे। साधारण एवढ्या मिश्रणामध्ये 10 ते 12 लाडू व्यवस्थितपणे होतात। अशा प्रकारे सर्व लाडू आपण करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। आणि ही रेसिपी मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे, तर रेसिपी नक्की करून पहा।